हेच प्रदूषण प्रत्येकासाठी कसं जीव घेणं ठरतंय ह्याचा आपण जर विचार केला तर दिल्ली में सांस कैसे लें? दिल्ली की हवा खराब है। गेल्या 10 वर्षातला पुणे शहराचा प्रदूषणाचा आलेख हा वाढतोच आहे आणि यावरती उपाय लवकरच जर केले नाहीत तर याचे गंभीर परिणाम पुणेकरांना भोगावे लागतील। ड्रायव्हर बंधूंनो, मी आज तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश देऊ इच्छिते। आपण सर्व डिझेलच्या गाड्या वापरता, डिझेलच्या गाड्या चालवता आणि आपल्याला हे अवगत असेलच की डिझेल गाड्यातनं फार मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होतं। तर हे प्रदूषण काय असतं? हे प्रदूषण म्हणजे धुराचे बारीक कण आणि त्याबरोबरच विषारी हवा, विषारी गॅसेस या दोन्हीचं मिश्रण असतं आणि हे प्रदूषण आपण रोज गाडी चालवत असताना नाकावाटे, आत श्वासावाटे आपल्या शरीरामध्ये ओढत असता, आपल्या फुफ्फुसांमध्ये ओढत असता आणि ह्या विषारी गॅसेसमुळे, या बारीक धुराच्या कणांमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांना आपल्याला सामोरी जावं लागण्याची शक्यता असते। दमा किंवा अस्थमा, वेगवेगळ्या प्रकारच्या अलर्जीज, सतत नाक चोळणे, नाकातनं पाणी वाहणे, शिंका येणे, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या त्वचेसंबंधी जे आजार असतात त्याचाही प्रादुर्भाव जास्त होण्याची शक्यता असते। तर हे प्रदूषण केवळ आपण ड्रायव्हर असल्यामुळे आपण इंजिनच्या अगदी शेजारी बसलेले असतात आणि सर्वात जास्त प्रमाणात आपण हे प्रदूषण नाकावाटे, श्वासावाटे आपल्या शरीरात ओढत असता आणि ह्या प्रदूषणाचे कण एवढे बारीक असतात की हे आपल्या फुफ्फुसातून आपल्या रक्तप्रवाहात ओढल्या जातं आणि तिथनं सर्वात आधी आपल्या हृदयाला जातं। वेगवेगळ्या प्रकारचे हृदयविकारही होण्याची शक्यता असते आणि संपूर्ण शरीरामध्ये ह्या प्रदूषणामुळे वेगवेगळ्या प्रकारचे हानिकारक परिणाम बघितले जातात। आपल्यालाच नव्हे तर आपल्या संपूर्ण समाजामध्ये किंवा संपूर्ण सोसायटीमध्ये जेही लोक आहेत त्या लोकांना डिझेल एक्झॉस्टमुळे किंवा डिझेलच्या मधनं निघणाऱ्या विषारी वायूमुळे त्रास होतो। बरोबर आहे, खरं आहे, खरं आहे, खरं आहे। माझ्या डोळ्याला पण खूप त्रास होतो ते प्रदूषणाने आणि बरेच घशाला पण त्रास होतो, हातपाय जळजळ करतात, पाय जळजळ करतात त्या प्रदूषणाने। तुम्हाला पण त्रास होतो, मला पण खूप त्रास होतो या गोष्टीचा, रात्रंदिवस त्रास होतो, असं 8-8 दिवस खोकला जात नाही माझा। आणि दुसरी गोष्ट, ज्या वेळेला आपण गाडी चालू परिस्थितीत असते त्यावेळेला प्रदूषण निर्माण होण्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी असते, पण ज्या वेळेला गाडी एका ठिकाणी थांबलेली असते, आयडलिंगमध्ये असते तुमच्या भाषेत बोलायचं तर आयडलिंगमध्ये हे प्रदूषण फार जास्त प्रमाणात निर्माण होतं।